मी बाबासाहेबांच्या समोर बसलो असताना बाबासाहेबांनी मला विचारलं, शाळा शिकतो का? म्हटलं हो, शाळेत आत जातो मी. बाबासाहेब अतिशय देखणे दिसायला, नाक डोळे तरतरीत. बाबासाहेब ज्या दिवशी आले ना कोथरूडला, त्या दिवशी अलोट गर्दी झाली होती. बाबासाहेबांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात गाडीतून काढली. बाबासाहेब नेहमी सुटाबुटातच दिसायचे, साध्या याच्यावर कधी दिसले नाही. बाबासाहेबांनी फार मोठे उपकार केले समाजावर. इतका जसा असा कोणी सापडणार नाही. आमचा त्राताच गेला, आमचा रक्षण करताच गेला, हरपला. 7 कोटीचा प्रकाश गेला, झाली जीवाची लाही. भीमा पाठी या जगात आता वाली उरलेला नाही. आता मेलेल्या जनावरांना कातडी काढायची, मृत्यू मांस न्यायचं, वाटे घालायचे, त्याचे माणसं वरून पाणी ओतायचे. ती पाणी हातावर घ्यायचं आणि प्यायचं गटगटा. जेवणाची पिशवी वेगळी आणि लांब लांब राहायची. मी शिक्षक झालो तरी मला वर्गातही वाटायचं, थांबा थांबा गुरुजी, फळ्याकडे नका जाऊ, आमच्या भाकरी येतं असं वाटायचं, जाती येतं असे बोलायचे. असे बोलायचे ना. त्या बाजूला जर गेले, अरे ते पाणी बाटल असं म्हणायचं. बाबासाहेब जर जन्मले नसते तर ही अवस्था कदाचित तशीच राहत गेली असती काय. लोकांच्या भाकरी मागायचा, घरोघर जाऊन जेवण नाही पण भाकरी मागायची एक चाल होती. गावात फिरायचं वेस्करांनी, मग घरोघर वाडग माय, येस्कराला भाकरी येऊ द्या माय. मी लई नाही मागत भरग, माझं युलस गाडग, पाणी वाडग माय, पाणी वाडग, पाणी वाडग माय, पाणी वाडग. माझं नाव काशीनाथ आहे. मला कामा साळवे गुरुजी या नावाने ओळखतात. मी आता जवळजवळ 97पर्यंत आलो असेल. आता 6 डिसेंबर आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही गेलेत का कधी चैत्यभूमीला गेलेत? चैत्यभूमीला नाही गेलो, पण कोथरूडमध्ये 2दा बाबासाहेब आले ना, हां. त्यावेळेला बाबासाहेबांचं दर्शन झालं. चळवळीचे कार्यकर्ते त्यावेळेचे जे होते हां. ते विशिष्ट तऱ्हेने भारावलेले असायचे, बाबासाहेबांच्या विचारांनी खूप भारावलेले असायचे. किती बाबासाहेब आले तेव्हा किती गर्दी झाली होती, किती लोक जमा झाले ते? बाबासाहेब ज्या दिवशी आले ना कोथरूडला, त्या दिवशी अलोट गर्दी झाली होती. बाबासाहेबांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात गाडीतून काढली. बाबासाहेबांची मिरवणूक अख्ख्या गावातून मिरवली बाबासाहेब, आणि मग सभेच्या ठिकाणी नेले. सभेच्या ठिकाणी सगळे मागासवर्गीयच ना, सभेच्या ठिकाणी सभासद, बाकीचे कोणी नाही. ब्राह्मण येत नव्हते. तुम्ही बाबासाहेबांना जेव्हा बघितलं, म्हणजे किती वर्षाचे होते तुम्ही, आणि 8-9 कसे होते बाबासाहेब? त्यांचा हे कसं होतं? मी 8-9 वर्षाचा असेल. तिथं 6-7 शाळेत जात नव्हतो, परंतु 8-9 वर्षाचा होतो मी. मला म्हणजे बाबासाहेब जवळून पाहायला मिळाले. बाबासाहेबांच्या समोर बसलो मी, आणि बाबासाहेब मला म्हटले, तू शिकतोयस का? तर म्हटलं हो, शाळेत जातो मी. कसे दिसायला कसे होते बाबासाहेब अतिशय देखणे दिसायला, नाक डोळे तरतरीत, चेहरा अतिशय मोहक. त्याच्यामुळं बाबासाहेब नेहमी हसतमुखाने, समाजाशी बोलताना देखील हसतमुखाने बोलायचे, आणि समाजावर छाप पडायची त्यांची भाषणाची, व्यक्तित्वाची. दिसायला बाबासाहेब नेहमी सुटाबुटातच दिसायचे, साध्या याच्यावर कधी दिसले नाही. मुक्कामाला कोथरूडला होते, तर त्यावेळेला मुक्कामाला असताना देखील सुटाबुटामध्येच ते बाबासाहेब राहायचे.
बाबासाहेब हे अतिशय विद्वान आणि त्यांच्या सौंदर्याला दुसरा कोणाचाही हे लागलेला नाही. तसे समाजामध्ये काय हे लोक पुष्कळ पोशाखामध्ये बदल झाला, परंतु बाबासाहेबची जी राहणी होती, बाबासाहेबांचं जे वागणं होतं तसं अद्याप कोणालाही जमलं नाही. बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा तुम्हाला तो निरोप वगैरे कसा आला होता? तुम्हाला ते कसं कळलं का बाबासाहेब आता आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत? गावामधले महार जमातीचे लोक मुंबई शहरामध्ये पोट भरण्याकरता मोलमजुरी करता राहायचे आणि त्यांच्याकडून बाबासाहेबांची चळवळ जी होती ती कातडे काढणं, मृत्यू मांस न खाणं, ह्या चळवळी बाबासाहेबांनी सुरुवातीला सुरू केल्या. त्याच्यामुळं बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जेवणसुद्धा गोड लागत नव्हतं. काय घटनेच्या पूर्वी बाबासाहेब आपला समाज जो होता तो अतिशय दारिद्र्यात कितपत पडलेला, लोकांच्या भाकरी मागायचा, घरोघर जाऊन जेवण नाही पण भाकरी मागायची एक चाल होती. गावात फिरायचं वेस्कर कीट ज्याला असेल त्यांनी, आणि मग घरोघर वाडगं माय येस्कराला भाकरी येऊ द्या माय असं म्हटल्यानंतर घरातून शिळी पाकी कोणी शिळ्या तुकडे काही द्यायचे त्या चळवळीच्या माणसाला, आणि मग तो साऱ्या गावाच्या जमा करून भाकरी एकत्र बसायचे चावडीमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक जागेत, आणि मग घरोघर ती भाकरी वाटून द्यायची. शिळे तुकडे असो नाही तर कसे असो, पण ती वाटून द्यायची. प्रत्येक कुटुंबामध्ये ती भाकरी 2-4 दिवसांनी हे व्हायची, 2-4 दिवस पुरायची इतकी वाटायची. म्हणजे गावातल्या मागितलेल्या घराच्या जवळ मागितलेल्या भाकरी त्या सगळ्यांनी वाटून खायच्या. असं तर की सार्वजनिक विहिरी तलाव जेव्हा पाणी नव्हते भरू देत असं झालं हा, का तुमच्या बाबतीत? हो, मग बघितलंय का? हा, मग कसं बाबासाहेबांच्या चळवळीमधला तो एक महत्त्वाचा अंग आहे. पाणी पुरवठा, पाणी पिणे. हॉटेलमध्ये पाणी कसे द्यायचे मग तुम्हाला? पाणी हाताने ओंजळीनं पाणी तो हात तोंडाजवळ धरायचा आणि वरून पाणी स्पृश्यमान माणसं वरून पाणी ओतायचे. ती पाणी हातावर घ्यायचं आणि प्यायचं गटगटा. तर त्यामुळे खरी जातीयता त्या काळामध्ये फार कठोर होती. जात कशाला म्हणतात ही त्यावेळेलाच पाहायला मिळाली. अलीकडच्या याच्यामध्ये सुशिक्षित झाल्यामुळं जात पाहण्याची काही आवश्यकता राहिली नाही. बाबासाहेब होते म्हणून महार जमात, मांग जमात किंवा माग असलेला वर्ग हा ऊर्जित अवस्थेत आला. त्यांनी शिक्षणाची ही केली. शिक्षण प्रत्येक समाजाच्या घरामध्ये शिक्षणाचं पोच केली आणि प्रत्येक कुटुंबामध्ये सुशिक्षित माणूस जन्माला आला. त्याचा परिणाम आज समाजावर होतो आहे. समाज घाबरत नाही कशाला. त्याच्यामध्ये समाजाने अनेक तऱ्हेने यातना सहन केलेल्या, जातीयतेच्या यातना सहन केलेल्या. त्या यातना अतिशय कठोर होत्या. त्या आम्ही पाहिलेल्या. स्वतः वडील माझे स्वतःचे शिक्षक होते, तरी महाराचा मास्तर, महाराचीच पोरं, महाराचीच शाळा असं म्हणायचे. त्याच्यामुळं शिक्षणाचा प्रभाव समाजावर होत गेला आणि शिक्षणात झाल्यामुळं समाज दुरुस्त झाला. नाहीतर आतापर्यंत समाज दुरुस्त झाला नसता. की त्यावेळेला आपली मागासवर्गीयाची जात म्हणजे महार जमात ती त्यावेळेला कातडे काढायची. जनावरं मेलं की त्याचं कातडे काढायचे. मांससुद्धा घेऊन जायचे, कातडे घेऊन जायचे, ते विकायचे.
रुपया 2 रुपयाला, आणि त्याच्यावर पाळीने असे गुजराण करायचे असे. म्हणजे तुमच्या बाबतीत झाले का असा एखादा किस्सा आठवतोय का तुम्हाला? माझ्या बाबतीत म्हणजे मी बाबासाहेबांच्या समोर बसलो असताना बाबासाहेबांनी मला विचारलं, शाळा शिकतो का? तर म्हटलं हो, शाळेत आत जातो मी. शाळेत वर्गात बसवतात का? जिल्हा परिषदेकडे बसवतात म्हटलं, इतर संस्थेमध्ये बसवीत नाहीत, लांब दूर बसवतात. त्याचं दप्तर वेगळं, त्याची जेवणाची पिशवी वेगळी, आणि लांब लांब राहायची. त्यावेळेला जातीयता इतकी प्रखर होती तर कोणी स्पर्श देखील करत नव्हते, आपल्याला जवळ उभे राहत नव्हते. आपलं अन्न, आपलं जे असेल अन्न ते सुद्धा हात लावत नसत, खात नसत. आणि समाजामध्ये महार, मांग आणि इतर मागासलेल्या जाती यांचं नेतृत्व करायला कोणी नव्हतं. बाबासाहेब स्वतः नेतृत्व करायचे. बाबासाहेबांनी सगळ्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. बाबासाहेबांनी सगळ्यांना आस्थेने समाजाची प्रगती कशी होईल, विद्यार्थी कसे तयार होतील, शिक्षण मिळेल की नाही बाबासाहेबांच्या मनामध्ये. त्यावेळेला मोफत शाळा ज्या असायच्या त्या मोफत शाळा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच हे करायचं ना. शाळेतसुद्धा बसताना वर्गवारीने प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचे. अशी परिस्थिती होती त्यावेळेला जातीयतेच्या बाबतीत. बाबासाहेबांचे लई उपकार आहेत. बाबासाहेब जर जन्मले नसते तर ती परंपरा कायम राहिली असती आत्तापर्यंत. त्याचा काय भरोसा नाही की बाबासाहेब त्यावेळेला पाण्याला सुद्धा स्पर्श करू देत नव्हते महारांना किंवा मागासलेल्या जातीला. तर बाबासाहेबांचे त्यावेळेला चौदार तळ्यावर सार्वजनिक तळाव होता, त्या तळ्यावर बाबासाहेब स्वतः गेले. महार मंडळीसुद्धा सुशिक्षित काही होते, काही अडाणी होते, ते सुद्धा बरोबर होते. आणि त्यांनी जाऊन तिथं सत्याग्रह, पाण्याचा सत्याग्रह केला. तेव्हापासून लोक पाण्याकरता सत्याग्रह करू लागले. विहिरीवर कधी पाणी भरू दिलं नाही. विहिरीवर बाया आल्या तर त्यांनी बादलीने पाणी भरायचं विहिरीचं, आणि त्यांना या बायांना ओतायचं हांड्यानी. अशा तऱ्हेची जातीयता, प्रखर जातीयता होती. त्या जातीयतेला तोड नाही. परंतु आपल्या समाजामध्ये बाबासाहेब जर जन्मले नसते तर ही अवस्था कदाचित तशीच राहत गेली असती काय. समाजामध्ये बाबासाहेब जन्मले म्हणून समाज एवढ्या उच्च स्तरावर गेला. आज समाजामध्ये मागासलेलापणा अजिबात दिसत नाही. त्यावेळेला आमच्या काळामध्ये शाळेतसुद्धा बसू देत नव्हते, आम्हाला वर्गात येऊ देत नव्हते. मी शिक्षक झालो तरी मला वर्गातही वाटायचं, थांबा गुरुजी, फळ्याकडे नका जाऊ, आमच्या भाकरी येत, असं वाटायचं. जाती येतं असे बोलायचे. असे बोलायचे ना. मग ते थांबायचं थोडा वेळ, आणि मग त्या भाकरी उचलून घ्या रे तुमच्या भाकरी. मग त्यांचे भाकरीचे पेंडके बाजूला उचलून घ्यायचे आणि मग आम्हाला जागा द्यायची. बाबासाहेबांनी फार मोठे उपकार केले समाजावर. इतका असा कोणी सापडणार नाही. ऋषीमुनी असो, अगर कोणी असो, तरी बाबासाहेबांनी जे समाजावर उपकार केले मागासवर्गीयांवर, तसे उपकार कोणीही केले नाहीत. बाबासाहेब जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं, ती घटना तुम्हाला कशी कळली? तुम्हाला कसं कळलं की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे? आम्हाला म्हणजे गावोगावचे लोक मुंबईला रहिवासी कामधंद्यानिमित्त तिथं ज्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना जलदान विधी दिला, तिथं जे होते त्यांनी लगेच समाजाच्या गावोगावच्या समाजाला कळवलं की बाबासाहेबांनी निवडले. रेडिओवर वगैरे तुम्ही त्यावेळेला रेडिओ नव्हता, काय नव्हतं. रेडिओ जरी होते
ठराविक श्रीमंताकडे एखाद्याकडे असायचा. तुम्हाला काय काय वाटलं काय तेव्हा तुम्हाला हे कळलं की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले, बाबासाहेब आता राहिले नाही आपल्या? हां, त्यावेळेला दुःख वाटलं ना, मनातून दुःख निर्माण झालं की आमचा त्राताच गेला, आमचा रक्षण करताच गेला, हरपला असं वाटायला लागलं ना प्रत्येक समाजाच्या घटकाला. काय आता कोणी समाजामध्ये काय करतं का नाही हे, तर त्यावेळेला कार्यकर्ते तयारच झाले आणि कार्यकर्त्यांनी गावोगावी आपल्या हे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. जातीयतेची सुधारणा, दुसरी काय नाही. सुधारणा म्हणजे काय पैसा पाणी किंवा काय नाही. जातीयतेची जे भाकरी मागणं, मांस खाणं हे जे हे होतं तर ते बंद झालं. बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुषंगाने ठिकठिकाणी कातडी काढायचे, भाकरी मागायच्या या बंद झाल्या. महार मंडळी भाकरी मागायची. महार मंडळी जो समाज होता तो कातडी काढायचा, मांस खायचा. मांस मृत्यू मांस त्याला म्हणायचो आपण. आता मेलेल्या जनावरातनं कातडी काढायची, मृत्यू मांसही न्यायचं, वाटे घालायचे त्याचे, घरोघर ते द्यायचं कालवणाला, असं व्हायचं. गावाच्या बाहेर राहायचे असं बोल. हा, महार मंडळी मांग मंडळी गावाच्या बाहेरच ना, वेशीच्या बाहेर, वेशीच्या आत नाही कधी. तुम्ही पण वेशीच्या बाहेरच? हा, बाहेरच होतो ना आम्ही शेतात जास्त रमलो. वडील शिक्षक होते आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ते अग्रभागी होते, सेक्रेटरी होते आमचे वडील. तर ते चळवळीचे कार्यकर्ते एकत्र यायचे आणि ठिकठिकाणी सभा घ्यायचे ना, जिथं कातडी काढणारे असतील किंवा मृत्यू मांस खाणारे असतील किंवा भाकरी मागणारे असतील, त्या चळवळीतून ते त्यांना उपदेश करायचे ना, आणि मग ते बंद व्हायचे. आमच्या गावाला गेलो होतो, तिथं झाली का भाकरी बंद झाली. आता तो मागत नाही ना भाकरी, नाही. मांस घेत नाही ना, कातडी काढतो का, नाही. मग अशा तऱ्हेने ती चळवळ संबंध महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यात, देशामध्ये पांगली आणि त्या चळवळीचे चांगले परिणाम झाले. समाज दुरुस्त झाला. समाज दुरुस्त झाला म्हणजे शिक्षणाचा प्रभाव झाला. शिक्षणातून मार्ग सापडले जे ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा मंत्रच होता ना तो, शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांचा मंत्र होता. बाबासाहेब फार देखणे आणि सुंदर असे व्यक्तिमत्व, राहणीमान, पाश्चिमात्य. बाबा, तुम्हाला असा एखादा किस्सा आठवतो का? आता तुम्ही सांगितलं की मी शिक्षक असताना सुद्धा मला फळ्याकडे थोडं वेळाने जायला लागत होतं. असा अजून एखादा किस्सा आहे का तुमचा, आठवतोय का? नाही, असे किस्से नाही. त्या फळ्याच्या बाबतीत हे होतं, शाळेमध्ये शिकवायला जायचं त्यावेळेला महार मास्तर आला, पोरं म्हणायचे महार मास्तर आहे बरं का आता शिकवायला. मग ते पाळेपाळीने शिक्षण देताना कोणता वर्ग आहे काय आहे हे पाळेपाळीने ठरवायचं आणि तिथे आम्ही जायचं. कोथरूड शाळेमध्ये महार मागायची पोरं जी होती ती सक्तीने ओढून आणायचे, बाबा बस शिकल्याशिवाय जमणार नाही, ही जाती तर बघ कशी आहे, भाकरी कशा मागतात, लोक नावं ठेवतात, भाकरी खातात, पाणी प्यायला गेलं तरी पाणी भरू देत नाहीत, आंघोळ करू देत नाहीत मुलांना, अशी अवस्था असायची. आता कोथरूडची नदी, मुळा नदी, त्या नदीवर आम्ही जायचो तर मागासवर्गीयाची पोरं एका बाजूला आणि इतरांची पोरं एका बाजूला. त्यांनी चांगल्या पाण्यामध्ये, वरच्या पाण्यामध्ये त्यांनी आंघोळी करायच्या आणि त्या बाजूला जर गेले, अरे ते पाणी बाटल असं म्हणायचं. मग ते कुठंतरी मागच्या बाजूला खड्ड्यात पाणी साचलं असेल तिथे आंघोळ करायची. असे पुष्कळ आम्ही अडचणी काढल्या. मी बाबासाहेब